प्रवीणजी, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. प्रवीणजींचा परिचय म्हणजे वसईतले पहिले पत्रकार. जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आणि ती कॅसेट फिजिकली मुंबईला घेऊन जायची. आणि एवढे वर्ष जरी झाले तरी सकाळीच प्रवीणला बोललो, एवढ्या वर्षानंतरसुद्धा प्रवीण हा स्पॉटवर जातो. आज प्रवीणकडे एवढी टेक्नॉलॉजी, एवढे सोर्सेस आहेत की प्रवीण ऑफिसमध्ये बसून बोलू शकतो, अरे ते पाठव मला. पण प्रवीण वैयक्तिक प्रत्येक ठिकाणी जातो, कितीही वाजले असून द्या. प्रवीणचा व्हिडिओ हा HP लाईव्ह मार्फत सगळ्यांना दिसतो, सगळ्यांना दिसतो, घराघरात पोचतो. प्रवीणजी, आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. एक पत्रकार म्हणून प्रवीणजींनी एक गोष्ट केली जी माझी इच्छा होती, ती म्हणजे निवडणूक लढवण्याची, पण ती मी नाही करू शकलो. दॅट्स वाय अप्रिशिएट की प्रवीणनी ते केलं आहे. आणि मला असं वाटतं की एका पत्रकारांनी हा जो सोशल सर्कल आहे, पत्रकारिता, जनसंवाद, सोशल सर्व्हिस, इलेक्शन्स, हा कंप्लीट केला पाहिजे, जेणेकरून प्रशासन काय आहे हे आपल्याला सगळं एंड टू एंड कळतं. आणि मी अजूनही त्या मताचा आहे की नगरसेवकां एवढंच किंवा कधीकधी त्यांच्याहून जास्त कामं हा स्थानिक पत्रकार नेहमीच करतो. आज प्रवीणनी पण बरेच ठिकाणी रस्ते, लाईट ही कामं केलीच असणार. प्रवीण, पत्रकारिता आणि निवडणूक ह्यामधला तुमचा अनुभव कसा होता? निवडणुकीचा अनुभव म्हणजे मी पहिल्यांदा ही निवडणूक लढवली आणि पत्रकारितेत मला जवळपास 25 वर्ष झाली. 2002 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे माझ्या पत्रकारिते इतिहासात मी अनेक आमदार, खासदार, म्हणजे गोविंदासारखा खासदार, विवेक पंडितांसारखा आमदार, ते आजपर्यंतचे आमदार, हे सगळे पाहिले. त्यामुळे राजकारण मी फार जवळून बघितलंय. आणि तुम्ही जे असे म्हटलात की निवडणूक, जेव्हा मी पत्रकारिता करत होतो तेव्हा लोकांचे प्रॉब्लेम, तू मगाशी जसं बोललास की HP लाईव्ह मध्ये मी फेमस का झालो, कारण ज्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह एखादा राजकारणी करत नाही, एखादा पोलीस करत नाही, तो मला फोन करतो. आणि मी काय करतो, मी तेच प्रॉब्लेम त्याच राजकारण्यांकडून आणि त्याच पोलिसांकडून सॉल्व्ह करून देतो. म्हणजे माझी भूमिका काय झाली, इन शॉर्ट मधल्या एजंटची झाली. हेच प्रॉब्लेम जर राजकारण्याने आणि पोलिसांनी डायरेक्ट लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर लोक माझ्यापर्यंत येणार नाही. लोक आजही मला सांगतात, जर HP लाईव्हला बातमी लागली ना तर उद्या गुन्हा दाखल होईल, तर तू प्लीज पहिली कर. लोकांची भावना तीच असते. आज राजकारण्यांची पण एक असते, अरे सगळ्यांनी मुलाखत घेऊ दे, प्रवीण तू मुलाखत घेशील ना तर काहीतरी वेगळे व्ह्यूज आम्हाला येतील. त्यामुळे ती अपेक्षा लोकांची आमच्यासारख्या पत्रकारांकडून आहे. नो डाऊट हा वेगळा विषय आहे की पत्रकारिता ही बदलत चाललेली आहे, पत्रकारिता ही एक वेगळ्या अँगलनी होत चाललेली आहे, त्यात आम्ही टिकून आहे. तू मगाशी जसं बोलला की आम्ही स्पॉटवर जातो, कारण ते आमच्या रक्तामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही कुठच्या स्पॉटवर जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला पत्रकारिता, तुम्ही ती बातमीचा अँगल कळत नाही. तुम्हाला लोक फोनवर सांगणार, इकडे ऍक्सिडेंट झाला ना, 4 लोक गेली. आता 4 दिवसापूर्वी असंच झालेलं. मुंबईवरून एक मेसेज व्हायरल झाला की सातिवलीमध्ये एका गाडीवाल्याने 10 जणांना 10 जणांना उडवलं. मी होळीचा दिवस होता, मिसेसने सांगितलं जाऊ नका, कारण ती थोडंसं देवाधर्माचं मानते, ते दिवस वाईट असतात. ती मला रात्री सोडत नव्हती. बोला नाही, मला स्वस्त बसवणार आहे, रात्रभर झोप लागणार नाही. मी प्रभाकर हनीफ रात्री 1:30 वाजेपर्यंत होतो. तिथे गेल्यावर माहित पडलं तसं काहीच नव्हतं. ही व्हॉट्सअपची पसरलेली बातमी होती. तीच जर मी तशी दिली असती तर तीच बातमी अनेक वसईकरांनी करतात, ती अंगीकारली असते, कारण प्रवीणने सांगितले म्हणजे खरंच 10 जणांना उडवलं असेल. नाही, मी तिकडे गेलो, हार्डली 2-3 जणांना उडवलेलं आणि त्यातले लोक किरकोळ जखमी होते आणि ते झालं, पोलीस स्टेशनने त्याला बिकडलं, हा विषय. परंतु जोपर्यंत तुम्ही स्पॉटला जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला पत्रकारिता कळत नाही, त्या बातमीचा अँगल कळत नाही. त्यामुळे आमच्या तिकडे सनसिटीला खूप सारे ऍक्सिडेंट होतात. मी तिथे पोहोचायच्या आधी लोक मला फोटो मोबाईलवर देतात, पण नाही, मी तिकडे जातो का तिथे गेल्यावर कळतं नक्की ड्रायव्हरची चूक आहे की नाही, तो दारू पिला होता की नाही. कारण लोक सांगतात अरे तो दारू पिता. नाही, प्रत्येक वेळेला वाहन चालकाला बदनाम करून, चालणाऱ्या पादचाऱ्याला बदनाम करून चालत नाही. त्यामुळे मला ती सवयच आहे की जोपर्यंत मी किंवा हनीफ आमच्या दोघातला एक किंवा तिघा चौघातला एकाला तरी स्पॉटवर पाठवतो, मी माझ्या अँगलनी माहिती घेतो आणि मग बातमी बनवतो. बरेच जण हे करतात आणि लोकांना हे सुद्धा माहित नाही की आपण काही कन्फर्म न करता जेव्हा लिहितो की हा दारू प्यायला होता किंवा काय झालं होतं, तर कधी कधी त्यांना इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत. तर
खूप जबाबदारीने आपल्याला गोष्टी बघाव्या लागतात. नाही, ही गोष्ट याच्या मी थोडंसं उदाहरण देतो. 4 दिवसापूर्वी सनसिटीमध्ये एक ॲक्सिडेंट झालेला. सगळ्यात पहिला फोन पोलिसांच्या आधी स्पॉटवर पोहोचणारा मी. म्हणजे हे माझं गुड लक आहे. वसई स्टेशनला जर काही झालं ना, तर पोलिसांच्या आधी मी पोहोचतो. तिथे ॲक्सिडेंट झाला. मला लोकांनी फोन केले. मी पोहोचलो. तिकडच्या लोकांनी मला माहिती दिली. यांनी 6:15 हे फास्टमध्ये गेले आणि 6:20 ते रिटर्न आले. फार प्रचंड दारू पिलेले ते. हे लोकांनी सांगितलं. मी माझ्या बातमीत उल्लेख काय केलाय? प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार हे दारू पिलेले. 2 दिवसांनी त्या मुलांनी मला फोन केला. अर्वाच्य भाषेत बोलत होते. आम्ही अमुक-अमुक ठिकाणी राहतो. तुला आम्ही बघून घेऊ, हे घेऊ. मी म्हणलं तुम्हाला बघून घ्या, पण काय झालं ते मला सांग. आम्ही दारू पिलोच नव्हतो. म्हणलं तू पिला नव्हता ना, मग तू एवढा का हायपर होतो? तू पिला नव्हता ना, चांगली गोष्ट आहे. म्हणलं तुम्ही ते बातमीत उल्लेख केल्यामुळे पोलीस आम्हाला त्रास देतात. मी बोललो मी बातमीत काय बोलले? स्थानिकांनी आणि प्रथम दर्शनी दिलेल्या माहितीनुसार. आणि तू पिलात नव्हता तर पोलिसांना तू उत्तर दे ना. तुझं मेडिकल होईल. सिंपल. तू पिला नाही तर मग मी खोटा ठरेल. आणि तुझा मेडिकल आल्यानंतर तू मला सांग, मी तुझी बाजू मांडेल. नाही बोलतो आम्ही तुम्हाला बघून, तू आहे कुठेच सांग, आम्ही तुम्हाला बघून घेतो. तर मी बोलले मी अशा ठिकाणी उभा आहे, तू ये, तू पण इथे आणि मी पण इथे. नाही बोलतो. नंतर तो प्रेमाने बोलायला, दादा तसं नाही, तुमच्या बातमीमुळे माझी बदनामी झाली. मी बोललो माझ्या बातमीमुळे मला लोकांनी सांगितलं तुम्ही काय फास्टमध्ये ड्रायव्हिंग केली आणि काय अवस्थेत तुम्ही होते. मी बोलत त्या बातमीला मी व्हॅलेंटाईन डेचा अँगल दिला नाही. मला तेही माहीत पडलं होतं त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता आणि तुम्ही कुठे गेले होते. हे तुमचं खाजगी आयुष्य होतं. मी ते माझ्या बातमीत उल्लेख केला नाही. म्हणणं हेच आहे की लोकांना चांगलं खरं सांगितलेलं पटत नाही. तुमच्या वेळची पत्रकारिता विदाउट एनी सोशल मीडिया असिस्टन्स आणि आत्ताची पत्रकारिता काय अंतर आहे? म्हणजे मी पत्रकारिता चालू केलेली 2001ला मी जर्नलिझम केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मला आवड होती त्या मी बोललो नाही असंच नाही, जर्नलिझम करायचं. त्याच्यानंतर जी पत्रकारिता आणि आजची, आज तुम्हाला इझी व्हिडिओ मिळतो. म्हणजे मी आज इथे बसलोय ना, जर नालासोपारा ऍक्सिडेंट झाला ना, मला जायची गरज नाही, मला दुसऱ्या सेकंदाला व्हिडिओ होतो. बरोबर. पण त्यावेळेला तिकडे जावं लागायचं आणि त्यावेळेला एक कॅसेट असायची. ती कॅसेट आम्हाला लोअर परेलला, म्हणजे मी झी 24 सारख्या चॅनलला 14 वर्ष काम केलंय. म्हणजे ती कॅसेट तिकडे जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बातमी लागायची नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला स्पॉटला जावंच लागायचं. आता तरी आम्ही तरी 70% 80% जातो. त्यावेळेला जावंच लागायचं. त्यावेळेला आमचे बॉस असायचे, त्यांचं आमच्यावर लक्ष असायचं की टार्गेट असायचं प्रवीण दिवसाला आम्हाला एक बातमी पाहिजे. म्हणजे त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती आणि त्यावेळेला वसईमध्ये पॉलिटिकल न्यूज नसायच्या. कारण वन साइड राजकारण असल्यामुळे मुंबईला कसं सेना, मनसे, शिवसेना मल्टिपल याचं पार्टीज तसं, आहेत. वसईत तसं, त्यामुळे पॉलिटिकल बातमी निघायची नाही. वसईला क्राईम होतं. म्हणजे मला आठवतंय मी झीला होतो, आमचा रात्री 10:30चा कार्यक्रम होता फक्त क्राईमच्या बातम्या, आणि ते बुलेटिन माझ्या एकट्यावर चालायचं. कारण सर्वात जास्त क्राईम हे वसईत असायचं. कारण रोज नालासोपारा पोलीस स्टेशन 2 बातम्या, वसई पोलीस स्टेशनची एक बातमी रोजच्या ठरलेल्या असायच्या. ते बुलेटिन माझ्यावर निघायचं. माझा बॉस मला सांगायचा प्रवीण तू कुठे जाऊ नको, तू कुठे गेला नाही आमचं बुलेटिन निघत नाही. म्हणजे त्यावेळीची पाणी, हल्ली क्राईम एवढं झालंय ना, म्हणजे एक छोटा माणूस पण मोबाईल घेतो, त्याच्यावर अन्याय झाला नसेल तो तिकडे चालू होतो आणि सोशल मीडियावर टाकतो. म्हणजे आजकालची पत्रकारिता ही बदनाम होत चाललेली आहे. मगाशी मी एका पत्रकाराशी डिस्कस करत होतो, कधी कधी वाटतं पत्रकारिता सोडून द्यावी. हल्ली मोबाईलमध्ये सगळेच पत्रकार झालेत. ज्याला पत्रकारितेचा प माहित नाही तो बोलतो. म्हणजे मला आठवते ज्या वेळेला पोलीस स्टेशनला प्रेस कॉन्फरन्स असते तेव्हा मेसेज येतो का 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे. आज अशी परिस्थिती आहे ना, 9:30ला 4 लाईनी भरलेल्या असतात आणि आम्ही शेवटच्या लाईन मध्ये असतो. बरोबर. आता हे मी सांगायला नको ते पहिल्या 4 लाईन मध्ये बसणारे कोण आहेत. आणि त्या काळाला म्हणजे पोलिसांनी असा मेसेज जरी टाकला ना का ते आम्ही पहिल्या रांगेत असायचो आणि साहेब बोलवायचे अरे तुम्ही अजून कसे आले नाहीत. म्हणजे हा झालेला बदल. आणि एवढं असून सुद्धा दुसऱ्या दिवशी ती बातमी फार कमी युट्यूबला किंवा फार कमी चॅनलला असते. मग असं का? जर एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला 20 पत्रकार असतात आणि दुसऱ्या दिवशी 2च चॅनलला ती बातमी असते, म्हणजे ते कुठल्यासाठी कशासाठी येतात? म्हणजे हा झालेला बदल आहे. म्हणजे पत्रकारिता ही सोपी राहिलेली नाहीये. मी विचार करतो येणाऱ्या काळात पत्रकारिता किती डेंजर असेल. म्हणजे हा विचार बघून अंगावर काटा येतो. म्हणजे मला ह्या क्षेत्रामधले आवड आहे. म्हणजे लहानपणापासून वडील मला लहानपणी जबरदस्ती पेपर वाचायला लावाय. त्यावेळेला नवाकाळ पेपर यायचा आणि दर सोमवारी एक कथा असायची. म्हणजे वडील मला बाजूला बसून वाच,
तो कंटाळा यायचा. म्हणजे वडील त्यावेळेला दूरदर्शनच्या बातम्या बघायच्या. आम्हाला काहीच कळायचं नाही. पण ते 7:30 वाजता मुद्दाम बसायचं, का आता बाबा ओरडतील. ठळक बातम्या. हां, मग त्यावेळेला आम्हाला राजकारण माहीतच नाही. त्यावेळी राजीव गांधी, इंदिरा गांधीच टीव्हीवर दिसायच्या. पण ते बघायला लागायचं आणि त्या अँकरचं बघून, त्या रिपोर्टरचं बघून अंगात ते आलं, की नाही आपण पण आहे ना यांच्यासारखं व्हायचं. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि आजही मगाशी भाजपचे लोकं बोलले, "नक्की सांग तू बहुजन म्हणून आलाय का पत्रकार म्हणून आलाय?" मी बोललं, "मी कशातून आलोय ते महत्वाचं नाही. पत्रकारिता माझ्या अंगातली जाणार नाही." आणि मी राजकारण लढायचा निर्णय का घेतला? ज्यावेळेला विषय आला, सगळ्यात आधी घरून मला विरोध झाला, की "प्रवीण तुझं एच-पी-लाईनमध्ये एवढं नाव आहे. तुला काय गरज आहे नगरसेवक व्हायची? तुझं कुठचं काम थांबतंय? की एक फोन केला का तुझं काम होतं, एक फोन केला का आयुक्त फोन उचलतो, डी मॅडम तुझा फोन उचलतात. तुला काय गरज आहे?" मी बोललो, "नाही." कारण मी हे सगळ्या प्रशासनाला जवळून बघितलेलं आहे. आणि आपण ज्या प्रभागात राहतो, नगरसेवकाचं काम काय असतं? ठीक आहे. मीटर शटर. हां, तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, मगाशी विरोधी पक्षनेत्याने सांगितलं आम्हाला असे प्रॉब्लेम आहे, मी तसं आहे. हे संपता पुढची 5 वर्ष 2030 येणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या कामातले 2 कामं जरी झाली तरी मी त्यांना सॅल्यूट मारेल. ते प्रामाणिकपणे ते प्रयत्न करणार, कारण त्यांचं काम आहे. तर मी विचार केला का नाही आपण ह्या माध्यमातून कारण आज तुम्ही पहिलं अनिल पवारांच्या सगळ्यात जास्त बातम्या करणारा मी होतो. मला खूप ठिकाणून फोन आले, "प्रवीण आता बंद कर, बस झालं." मी म्हटलं, "नाही. जोपर्यंत माझ्याकडे मसाला येतोय, तोपर्यंत मी तो देत राहणार." त्या माणसाने मला धमकी पण पाठवली. पण आम्ही घाबरलो नाही. तुम्ही केलेत ना भ्रष्टाचार? तुमच्या प्रोग्रामचं हेडिंग आहे पुढची वसई 5 वर्षाची. नेक्स्ट 5 इयर्स. मी आहे ना, माझं वसईवर भयंकर प्रेम आहे. माणूस किती थकून वसईतून आला ना, बाहेरून, तर वसईत आला का वाटतं अरे आपण आपल्या घरी आलोय. ही वसई टिकली पाहिजे. वसईची ग्रीनरी टिकली पाहिजे. म्हणजे मला आठवतंय मी न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये होतो. आम्ही माणिकपूर नाका क्रॉस केला ना, का पापडीपर्यंत मध्ये असा शुमशुकाट होता, म्हणजे काहीच नसायचं. आणि आज काय? आज तुमचं न्यू इंग्लिश स्कूल येतपर्यंत दोन्ही ठिकाणी एवढं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ते होणार आता त्याला पर्याय नाही. ते तुम्ही आणि मी थांबवू शकत नाही. म्हणजे ती वसई आणि नंतरची आणखीन 10 वर्ष, आता माझा मुलगा 11वीत आहे. त्याला मी सांगतो, की तुमच्या काळात वसई कशी असेल? तुम्ही किती प्रयत्न करावं. मगाशी आमचा एक पत्रकार मित्र होता. तो प्रवीण वसई का फ्युचर क्या है? म्हणलं राजकारणी कोणी काय सांगू? वसईचं काहीच नाही होणार. म्हणजे हे मला बोलताना वाईट वाटतं, मी बोललं नाही पाहिजे. जोपर्यंत सर्वसामान्य माणूस जागरूक होत नाही, तोपर्यंत वसईचं काहीच होणार नाही. खुर्चीत बसून मोठं-मोठं बोलणं फार सोपं असतं. मग आता जे राजकीय बदल झालाय, मोठा बदल झालाय, ह्याचा नागरिकांना काहीच ॲडव्हांटेज नाही मिळणार? त्यात राजकारणी किती सीरियस होतात ते पण तर महत्वाचं आहे. त्यांनी मनापासून अंगीकारलं पाहिजे. बघा, एखादा माणूस नगरसेवक झाला म्हणजे त्याने स्वतःच्या नगरात, एखादा माणूस आमदार झाला म्हणजे त्याने स्वतःच्या मतदारसंघात मनापासून काम केलं पाहिजे. आता जर तुम्ही राजकीय बोलाल तर मी कुठच्या पक्षाचं नाव नाही घेणार. गेल्या 1.5 वर्ष वेगळ्या पक्षाचा आमदार होता. काय झालं 1.5 वर्षात मला तुम्ही सांगा. म्हणजे मी बहुजनच्या पक्षातून निवडणूक लढवला म्हणून बोलत नाही. आज मगाशी हे बोलले, की असं झालं तसं झालं. 1.5 वर्षात का नाही? तुमचे आमदार होते. ते 2च आमदार सांगतायत. मी 3 आमदार सांगतो. मगाशी मनोज पाटलांना बोललो, तुम्ही 2 आमदार बोलू शकत नाही. तुम्ही युतीमध्ये लढलात युती आहे, 3 त्यामुळे आमदार. 3रा आमदार पण तुमचाच आहे. तुम्ही त्याला मानतात किंवा नाही मानतात मला माहित नाही. युती आहे ना तुमची. तर हे 3 आमदार असताना का नाही डेव्हलपमेंट झाली? डेव्हलपमेंटसाठी आज तुम्ही बघितलं ना, की आपण पेपर वाचतो, की इकडून टनेल काढला, तिकडून निघाला, तिकडून हे झालं. हे आपल्या वसईत का नाही होत? माझी इच्छा आहे माझ्या वसईतून अशी मेट्रो जावी. का? आज आमची 4थी पिढी वसईत आमच्या नलावडे परिवाराची. कधी मेट्रो येणार? मगाशी आयुक्त साहेबांनी सांगितलं, की मोठं मेट्रो स्टेशन आपल्या वसईमध्ये येणार. सॉरी, बुलेट स्टेशन. बुलेट ट्रेन. पण हे तुम्हाला सांगतो, त्या ट्रेनच्या स्टेशनच्या बाहेर फेरीवाले तुम्हाला 100% दिसतात. हे बघायला तू पण येते आणि मी पण येते. त्यामुळे हे बदल घडवणं एवढे इझी नाहीये. सर्व प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. वसईमध्ये जुनी जी माणसं, खानोलकर साहेबांसारखं असेल किंवा मगाशी खूप सारी लोकं, नावं घेणं आता वेळ नाही आपल्याकडे. हे वसईसाठी झटतायत, मी माझ्या डोळ्यांनी बघतो. परंतु त्यांना प्रतिसाद किती लोकांचा मिळतो? सर्वसामान्य वसईकर आहे ना, काही नाही, मी कामावर जायचं, घरी यायचं आणि निवडणूक आल्या का राग काढायचा. कोण काय करत नाही. पण तुमचं एक व्यक्ती म्हणून तुमचं पण वसईसाठी दायित्व आहे, वसईसाठी आहे. सर्व तुम्ही राजकारण्यांवर, पोलिसांवर, पत्रकारांवर टाकू नका. तुमचं पण उत्तरदायित्व. जसं आयुक्तांनी सांगितलं, की तुम्ही अनधिकृतवाल्यांकडे जाऊच नका ना. परचेस करू नका. पण नाही. पण आपण काय बोलतो, तिकडे स्वस्त मिळतं ना, तर आपण तिकडे जाणार नाही. त्यामुळे फार हे अवघड होऊन जाईल असं मला वाटतंय.
जर तुम्ही नगरसेवक झाला असता तर मग पत्रकारितेला किती मिस केलं असतं? नाही, मी पहिलंच ठरवलेलं, मी पत्रकारिता सोडणार नाही. पत्रकारिता करत राहिले. अच्छा, आमच्या चॅनलवर तुम्ही बघितलं तर पॉलिटिकल बातम्या कमी असतात आणि क्राईमच्याच बातम्या जास्त असतात. कारण वसतला क्राईम थांबणार नाही. कारण आपल्यातला म्हणजे बोलतात ना, ते रक्त येते, ते गप्प बसणाऱ्यातलं नाही. आणि आजही मी करतोय ते पुढेही करत राहणारच. फक्त एवढंच, काय नगरसेवक झालो असतो तर प्रशासनाकडून धमक ते कामं करून घ्या. आजही करू शकतो आपण. आजही आपला फोन केला, आयुक्त साहेब असतील, महापौर असतील, उपमहापौर, प्रशासन, कोणी पोलीस आपलं काम खेळतं. म्हणजे मगाशी जसं बोललं ना, की आज लोक पोलिसांकडे नंतर जातात, आमच्याकडे पहिले येतात. आणि पोलीस त्यांना सांगतात, "अच्छा, तुला HP लेव्हलला बातमी दिली का? थांब, तुला बघतो मी आता." तेही लोक मला येऊन सांगतात. म्हणजे हे फार दुर्दैव आहे. पोलिसांना मी सांगतो, तुम्ही असं का, तुम्ही त्यांची कामं करा ना, आमच्यापर्यंत येणारच नाही ते. तुम्ही काय सांगता ते मला येऊन सांगतात परत. हां, म्हणजे आज जुने पोलिसवाले मला सांगतात, की "अरे, तुमच्याकडे तुमची बातमी बघितली HP लेव्हलवर सकाळी, तेव्हा मला माहीत पडलं. अरे, माझी नाईट होती. मला माहीतच नाही. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं, हे तुझ्याकडून मला कळालं." मग त्या दिवशी DCP मॅडमला मी रात्री मगाशी फोन लावला. मॅडमनी माझा फोन दुसऱ्या दिवशी बघितला. "अरे, काय झालं?" "तुझं सकाळी बघितलं तेव्हा मला माहीत पडलं. हे माझ्या वरिष्ठांनी झाप झापलंय वरिष्ठांना. हे मी HP लेव्हलवरून मला कळतं, तुझ्याकडून का कळतंय?" मॅडम, हे तुमच्या सिस्टमचे फेल्युअर आहे. मी माझं नाही बोलू शकत. कारण काय झालंय, की लोकं मला बातमी देतात, हे माझं मोठेपण आहे ना. आज HP लेव्हल मोठा का झालं? आम्हाला म्हणजे आठवतं, की बघा 5 वर्षापूर्वी आम्ही हे चॅनल चालू केलं. हे लॉकडाऊनमध्ये आम्ही चालू केलं. आम्ही म्हणजे वाईट नाही, टाईमपास म्हणून हे चॅनल चालू केलं. वाटलं नव्हतं, की लोकांचा एवढा रिस्पॉन्स येईल. पण लॉकडाऊनमध्ये लोकांना छोट्या-मोठ्या गल्लीतल्या बातम्या आम्ही दिल्या. की मोठे चॅनलनी पण दिल्या नाही आणि आम्ही कोरोना सोडून, म्हणजे किती भयानक तो दिवस होता. स्वतःचा जीव सोडून मी असेल, आमचा पार्टनर राणीपासून आम्ही लोकांमध्ये फिरत होतो. म्हणजे लोकांना काही लागलं भाजीपासून, मी माझ्या मित्रांना सिगारेट पुरवल्यात, दारू पुरवली. काय करणार आता, मित्र आहेत. भाजी तर पुरवलीच आहेत. म्हणजे त्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी प्रेम दिलं म्हणून आज आम्ही 2,81,000 का 85,000 पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे ही पत्रकारिता ही सुटली जाणार नाही असं. तुमचा आकडा लहान असो किंवा मोठा असो, पण बातम्या तुमच्या ऑन द स्पॉट असतात. त्याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर आकडे तर दुसऱ्यांचे पण बरेच आहेत, पण स्पॉटवर प्रत्येकजण नसतं आणि जर्नलिझम इज ऑल अबाउट गोइंग ऑन द स्पॉट. बरं, हा जो आपला मुद्दा आहे, वसे इन नेक्स्ट 5 इयर्स लोकांसोबत आता जे पॉलिटिकल पार्टीज आहे किंवा प्रशासन आहे किंवा राजकीय पक्ष आहेत, यांनी पत्रकारांसाठी पुढच्या 5 वर्षात काय केलं पाहिजे? किंवा पुढच्या 5 वर्षात पत्रकारांसाठी वसई विरारमध्ये काय सुविधा असेल पाहिजे? आपल्याकडे इन्शुरन्स नाही आहे, आपल्याकडे मेडिक्लेम नाही आहे, आपल्याकडे घरं नाहीत, आपल्याकडून वालीच नाही आहे. पण जेव्हा कुणाचे प्रॉब्लेम्स असतात किंवा जेव्हा काय असतात, आपण नेहमी फ्रंटला असतो. तुम्ही कोविडचं उदाहरण दिलं. कोविड असेल किंवा आता बिल्डिंग पडली तेव्हा 17-19 लोकं मेले. आपण तिकडे 24-28 तास होतो. आयुक्तांकडे रेड होती. तेव्हा म्हणजे पत्रकार 24-24 तास फील्डवर असतो. मग तो यूट्यूबर असो किंवा पत्रकार असो, कोणी असो, ते सगळे फील्डवर असतात. पण समाजाने आणि प्रशासनाने आपल्याकडे बघण्याचं जे अँगल आहे, तो केव्हा बदलणार प्रवीण? आज आहे ना, पत्रकाराकडे बघण्याचा अँगल म्हणजे ₹500,000 असा झालाय. म्हणजे वाईट कोणी वाटून घेऊ नये, मी माफी मागून बोलतो. ही काही थोडीशी पत्रकारांची पण चूक आहे. तुम्ही ठाण्याचे पत्रकार बघा, मुंबईचे बघा आणि वसईचे बघा. जमीन ठाण्याला पण आसमान. घरं मिळालीत ना? ठाण्याला प्रत्येक पत्रकारांना घरं मिळालेली आहेत. ही कोणी दिलेली आहे? महानगरपालिकेने दिली. आणि इथे आपल्याला स्वतःच्या दालनासाठी भांडावं लागतंय. म्हणजे मला आठवतं, जुनी नगरपालिका होती, आपल्याला बसायचे वांदे होते. पहिली महासभा 2015ची, तेव्हा भांडलेलो मी. मी मध्ये आडवा झालो. एकाही नगरसेवकाला आतमध्ये घुसून देणार नाही. आमचं बसायचं काय? कारण आम्ही आम्ही जाणार तर तुमची बातमी येणार ना. बरोबर. त्याच्यानंतर ही सूत्र हल्ली. नंतर आम्हाला शब्द दिला आप्पांनी, की नाही, नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही तुम्हाला स्पेशल दालन देऊ. आणि ते नवीन बिल्डिंग झाली. ते दालन करायला पण आपल्याला झगडावं लागलं. आज देवाच्या कृपेने आज माझ्याकडे हक्काचं घर आहे, छत आहे. भले त्याच्यावर थोडं काही लोन असेल. पण आज असेही माझे काही पत्रकार मित्र आहे, ते भाड्याच्या घरात राहतात एक्झॅक्टली. आणि पत्रकारिता करतात. त्यांचं काय? मी नेहमी सांगतो, की एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये प्रत्येक पत्रकाराला घर दिले. आपल्या वसईविराच्या पत्रकारांना कधी मिळणार? आपल्या पत्रकारांमध्ये पहिली गोष्ट एकी नाही, ती ठेवली पाहिजे. आणि हे तुम्हाला पत्रकारांसाठी अनेक संघटना आहेत, भूखंड मागतायत. तो भूखंड दिला जातो. तो असा काहीतरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक जागेवर, जिथे कोणाची तरी दावे आहे, तिथे दिला जातो. आम्ही सगळ्यांना सांगितलं, आम्हाला मोफत नको. मोफत दिल्यावर कदर राहत नाही. तुम्ही आमच्याकडून कन्स्ट्रक्शन रेट घ्या. तुम्ही जागा द्या. एक बिल्डर तुम्ही पकडा, का हा बिल्डर आहे, हा तुम्हाला घरं बांधून देईल. ही काय 2-2.5 हजार कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. पत्रकार देतील.
आणि तुम्ही विकत दिलं तर कदर राहील. शिंदे साहेबांनी तर मोफत दिले, आम्ही कन्स्ट्रक्शन रेटवर मागतोय. ते सुद्धा आम्हाला कोण देत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. मी ही गोष्ट जे खासदार होते त्यांना सांगितलेली. तिकडून आम्ही फक्त बघू आश्वासनामध्ये आता हे झालं का करू, ते झालं का करू. त्यात मग दुसरा ब्लेम काय? अरे हे पत्रकार सगळे ते बहुजनवालेच आहेत. हे ठरवतं कोण आहे? राजकारणी ठरवतात पत्रकार कोणाचा आहे. म्हणजे तुम्ही जर आज भाजपची बातमी लावली ना, अरे हा भाजपवाला झाला. उद्या बहुजनची लावली, हा बहुजनची वाला झाला. म्हणजे बातमीमधली बातमी कोण बघत नाही. तुम्हीच ठरवून मोकळे होतात, हा भाजपवाला. आणि एका क्षणासाठी आपण गृहीत धरूया की तुम्ही बहुजनचे आहात, नाहीतर म्हणतील की हा भाजपचा कार्यक्रम होता. नाही आहे बघा. आज बहुजनचं आहे म्हणजे आज त्यांच्याशी माझी आताची रिलेशन नाही. म्हणजे ज्यावेळेला मी पत्रकारिता चालू केली तेव्हा कुठचा पक्ष होता? एक बहुजन विकास आघाडी होता आणि गाव बचाव परिवर्तन समिती हे 2च समोरासमोर होते. म्हणजे पण रिलेशन्स तर प्रत्येकाचे असतातच प्रत्येक पक्षासोबत आणि सर्व पक्षांसोबत असतं. त्यामुळे एखाद्याला एका पक्षाचा ब्रँड करणं हे चुकीचंच नाही आहे. आता जेव्हा विवेक पंडित आमदार होते, तो गावांचा संघर्ष झाला तेव्हा हे साहेब विटनेस आहेत. त्यावेळेला एकमेव पत्रकार विटनेस मी आहे. विवेक पंडितांनी माझ्या लाईनीने आंदोलन केलेलं, मुंडन आंदोलन, हे आंदोलन, ते आंदोलन, त्याला सगळ्यांना प्रसिद्धी मी दिलेली. त्यावेळेला तर असं नव्हतं मी बहुजनवाला होतो म्हणून दिली नाही. मला आठवतं वाघोलीचा लाठीचार्जचा विटनेस सुद्धा मी आहे. म्हणजे ज्यावेळेला वाघोलीला लाठीचार्ज झाला त्यावेळेला डीवायएसपी दीपक देवराज होते आणि मला टीप मिळालेली की इथे लाठीचार्ज होणार. मी डेअरिंग करून त्या गावात घुसलो कसा कसा. त्यांनी दोन्ही साईडून गाव सील केले होते, सगळ्यांना बाहेर काढलेलं आणि लाठीचार्ज झाला मी होतो. आजही त्याच्या क्लिप आयबीएन लोकमतवर आहेत, तुम्ही पाहाल. आणि ती लाठीचार्जची कॅसेट माझ्याकडे होती. म्हणजे मला जर असं वाटलं असतं नाही हा लाठीचार्ज लपवायचा, कारण बघा जे मार्केटमध्ये दिखताय वही बिकताय, हे लाठीचार्जचे व्हिडिओ आले नसते ना, तुम्ही किती बोलावं लाठीचार्ज आला, कोणी ॲग्रीच केलं नसतं. ती कॅसेट मी लपवू शकलो असतो, पण नाही. जे झालंय ते झालंय. पण त्यावेळेला आम्ही विवेक पंडितांना असेल किंवा ती गाव बचाव संघर्ष समिती जी असेल त्यांना न्याय दिला आम्ही. ठीक आहे, आम्ही स्टेशनला राहतो, आम्हाला तुम्हाला महापालिकेत यायचं नाही ते तुमचं वैयक्तिक आहे, पण तुमच्या केलेल्या आंदोलनाला आम्ही प्रसिद्धी दिली ना. मग त्यावेळेला कोण बोलला नाही? आज त्या विरोधी लोकांचे किती लोक आहेत की हे आठवत आहेत? त्यावेळेला श्याम पाटकर साहेब होते. तेव्हा एका छोटासा इन्सिडेंट त्यांचं माझं भांडण पण झालेलं. हाच विषय होता. मी म्हणलं साहेब जेव्हा आम्ही तुमच्या फेवरचं दाखवतो तेव्हा कोण बोलतं का? पण तुम्ही एक बातमी निगेटिव्ह करा ना. का याने पैसे घेतले, हा याचा माणूस, तो त्याचा माणूस, तुम्हीच ठरवून मोकळे होतात. पण तुमच्या चांगल्या अँगलने दाखवल्यावर कोण बोलत नाहीत. ह्याचं दुर्दैव ही गोष्ट सलते फक्त. मग आता पुढच्या 5 वर्षात प्रशासनाकडून आणि पॉलिटिकल पार्टीजकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? वैयक्तिक नाही, समाजासाठी. बघा मला माझी वसई आहे ना नवी मुंबई सारखी झालेली बघायची. माझी वसई आहे ना मीरा रोड सारखी डेव्हलप झालेली बघायची. पण ती डेव्हलप होत असताना आहे ना ती ग्रीनरी पण राहिली पाहिजे. आज तुम्ही सनसिटीत गेलात किती छान वाटतं. ती सनसिटी राहिली पाहिजे. तुम्ही वसई किल्ल्यात गेला किती छान झाड आहे, तो किल्ला किल्ल्यासारखा राहिला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. बघा हे एकाचं काम नाही. यासाठी पत्रकार असतील, पोलीस असतील, समाजकारणी असेल, राजकारण असेल, वकील यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जसं मी मगाशी बोललो आम्ही शाळेत जाताना कसं होतं, तशी सनसिटी टिकली पाहिजे. आज आम्ही हक्काने आज आम्हाला घराच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक आहे सनसिटी. कधी वाटतं की पाणी भरल्यावर भले तिकडे समुद्र होतो, 4 दिवसात पाणी जातं, पण ही सनसिटी टिकली पाहिजे. वसईची ग्रीनरी टिकली पाहिजे. ते टिकत असताना वसईत मेट्रो आली पाहिजे, ती सक्सेस झाली पाहिजे. इथून ठाण्याला जायला बोगदा झाला पाहिजे, इथून मुंबईला जायला बोगदा झाला पाहिजे. वाडवळ बंदर होते, आम्ही वाडवंदरला कसं फास्ट जाऊ. डेव्हलपमेंट पाहिजेच पाहिजे. डेव्हलपमेंट झाली तर वसईचा भाव वाढणार आणि वसईचा भाव वाढला तर आपलं आर्थिक प्रगती होणार. हे दोन्ही गोष्टींचं समीकरण हे जुळून आलं पाहिजे असं मला वाटतंय. गुड. इट वॉज नाईस चॅटिंग विथ यू प्रवीण. थँक्यू.